पुन्हा ब्रह्ममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. सोला केलाय ती भरूची रवलेली ती घेतलंय भरूक आणि एवढीच माझ्याकडे सोला असत आणि एवढंच आगूळ शिल्लक रवला 1 लिटर पण नाही. तर व्हिडिओ पोस्ट केल्यापासून मला बरेच मेसेज इले, बरेच DM इले की सोला असत काय, आगूळ असा काय. तर खरोखर मी सगळ्यांना नाहीच सांगितलं आणि खरोखरच एवढीच सोला असत. आणि गेल्या 2 वर्षात तुमका माहितीच असा पावसामुळे सोला झालीच नाही. मग आमचे पण रतांबे झाडं छोटी आहेत, त्याच्यामुळे मी माहेरातनं घेऊन येते. तिकडे एक छोटा झाड आहे त्याचे आणि वर्षभरापुरती तेवढे होतं. तर गेल्या 2 वर्षात आमकाय धड सोला नाही असत, त्याच्यामुळे ही जी असत सोला ती माका घरात लागतली. त्याच्यामुळे प्लीज कोणीही असा विचारू नको की सोला मिळतील काय. पुढच्या वेळी मी जेव्हा भरपूर करेन तेव्हा बघूया, मी देईन पण कोणाक हवी असतील तर. सोला केल्यानंतर आगूळ जो असा ना, ह्यो इतको ताजो आगूळ गेलो वर्षभर आमच्याकडे नाही असा. त्याच्यामुळे सोलकढी वगैरे करत होतो आम्ही, पण अशी सोला टाकून इतकी काय खास होत नव्हती. तर मी ठरवलेलं आहे की पहिलं आगूळ हा ताजो ना, तर त्याचं मस्तपैकी सोलकढी करूया आणि बरोबर काहीतरी बटाट्याची भाजी करायची, असं एक आजचं प्लॅन होतं. पण हे साहेब इलेत ना, त्याच्यामुळे आमचं प्लॅन आता पूर्ण बदललं. पावसान सकाळपासून सुरुवात जी केली ना, म्हणजे आज वाटतं की पाऊस सुरू झाला. इतके दिवस पाऊस येता पण वाज येता आणि जाता. आज सकाळपासून सतत चालू असं. तर पहिला पाऊस लागलो असो मस्त पाऊस पडता आणि भजी नाही केली असं होत काय. पहिलं पाऊस लागल्या तर त्याच्यामुळे मी आता भाजीचा कॅन्सल केलं आहे आणि आता बनवतले ह्या सोलकढी बरोबर मस्तपैकी कांद्याची भजी. तर चला आधी हा काम पुरा करते, मग मस्तपैकी सोलकढी बनवूया. कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं नाही की सोलकढी कशी बनवतेस, ती दाखव तुझी पद्धत. तर ती दाखवतलंय आणि मस्तपैकी बनवतलंय कांद्याची भजी. तर मंडळी कांदा चिरून घेतलाय, खोबरा किसून सगळी तयारी करून घेतलंय. काय काय तयारी केली ती तुमका सांगतंय. सोलकढीसाठी आपण वापरतो तो नारळाचा खोबरा, ओल्या नारळाचा, 2 मिरच्या छोटे छोटे, थोडासा आला, लसूण आणि कोथिंबीर. ही सोलकढी जी हा ना, ती आपण भातावर घालून खातलो, त्याच्यामुळे मी अशी जरा तिखट बनवते. जर नुसती जेवणानंतर पिऊक हवी असात तर ह्या सगळा कमी करायचा किंवा नाही घालायचा चलता. फक्त लसणाचं 1 पाकळी आणि 1 आल्याचा तुकडो टाकलो तरी बस होता. मिरची घालायची नाही ते काय. ह्या आता माका भातावर घालून खाऊची हा म्हणून मी ही अशी बनवते. तर ह्या मी आता सगळा लावून घेतलेला आहे मिक्सरला आणि भजीची तयारी करून घेतलंय. ते का कांदो चिरलंय, ते का आपण आता सगळा जरा मीठ लावून ठेवूया, म्हणजे सोलकढी जायसर आपली कांदो जो ना आपला तो जरा व्यवस्थित मुरात आणि मस्त होईल भजी. त्याच्यात घातले मीठ. उजेड खूप झाल्यामुळे ना मास्का खूप येऊ लागले, त्रास देतात नुसते. त्यानंतर हळद, आणि धना पावडर. धना पावडर घातली ना काय मस्त जातात भजी. आता हे चांगला मळायचा. मंडळी तुम्ही पण पहिलं पाऊस लागला काय भजी करतास की नाही नक्की सांगा आमका. असे कोण कोण बरेच जण असतात जे पाऊस पडलो काय भजी करतातच. आणि मी तर पाऊस म्हणजे भजी होईच. पण आता लबाड बघा गेलो हा इतक्यात. भजीची सगळी तयारी जायचं. सकाळी ओतलो, पण वातावरण एकदम थंड करून ठेवलं ना, त्याच्यामुळे भजी खाऊ मजा येते. तर मंडळी ह्या मी आता वाटण लावून आणलंय, तर मी गाळतलंय चाळणीत. गाळून रस काढून घ्यायचो. मस्तपैकी रस काढलाय आणि आता ह्याच्यात आपण घालतलो कोकम आणि मीठ ठेवून येते. ह्याच्यात घालूया आगूळ, घालते बेतान, कारण ताजो असल्यामुळे मस्त आंबट असतो ना. एकदा गंमत काय झाली माहिती आहे, मी सोला केली अशीच आणि
अळूवडी करूची ठरवले ते अळूवडी करूक घेतले ते अळूक लावतो आगळ ना ते का मी सोला केली होती तो बादल्यातलंच घेतलं आगळ होतो तो ताजो पहिलो आगळ असो नुसतं पातळ असता ना आणि अशी जी खाज येऊक लागली अळूवडी सगळी फुकट म्हणजे थोडंसं मुराचं लागतं तो 2-3 आगळा सोलात घातलेलो असतो ना काय बरं लागतं त्याच्यावर घालूया कोथिंबीर थोडीशी ही तिखटवाली हा ना कोथिंबीर वगैरे मीठ आला भरपूर घातलेली म्हणून तेवढं तुमका रंग दिसणार नाही आपण नुसती पिऊक जेव्हा करतलो ना तेव्हा ह्याचा रंग मस्त येतो अजून गुलाबी गुलाबी त्याच्यात बाकी सगळा कमी असता ना हे मस्त होतं सोलकढी झाली आहे मस्तपैकी आता मी थोडी भजी करून घेते पाऊस परत काळोख करता हा भजी होय होयसं येत आहे परत बेसन अहो पाठचून सांगतात सारखे सारखे गो मिरची घाल तर मिरची घालून माझे हात आधी घातले तर बघतो म्हणून मी नंतर घालते सगळ्यात शेवटाक माका बाबा जमणं नाही हात मग चुरचुरत राहतात मध्ये बर्फ लावून बसा असं सगळा होता म्हणून मी आता वरनं घातले म्हणजे जास्त माझ्या हाताक लागायची नाही पाऊस यंदाच्या सीझनची पावसातली पहिली भजी आता अशी किती वेळा होतली पाऊस सरासर बेस्ट कॉम्बिनेशन पाऊस आणि भजी चुलीवरची भजी चला येवा भजी खाऊ सोलकढी भात आणि भजी सोलकढीचा रंग दिसणार नाही ना कोथिंबिरीमुळे दिसणार नाही चवीक कशी झाली या मस्त झाली भजी मजी पण छान तर मंडळी मी पण आता जाते जेवक अहो बसले त्यांनी सांगल्याने या मस्त लागतात सोलकढी रंग जरी नाही दिसलो तरी कारण त्याच्यात कोथिंबीर असल्यामुळे ते का रंग दिसणार तर मस्तपैकी सोलकढी आणि भजी मी खाऊक चालले पाऊस दिलो परत भजी खाऊच्यासाठी तर तुमच्याकडे पण पाऊस लागता की नाही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा